द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून बी गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। बेकायदेशीर व विनापरवाना सावकारी केल्याचा खोटा आरोप सोलापूर येथील व्यावसायिक बी गायकवाड राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर यांच्यावर ठेवण्यात आला होता। या खटल्याचा निकाल नुकताच घोषित झाला असून न्यायालयाने बी गायकवाड यांची निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायालयाचे निरीक्षण व निष्कर्ष सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक 10 यांच्या न्यायालयात फौ खटला क्रमांक 73/2017 या प्रकरणाची सुनावणी झाली। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचे वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीवरून न्यायालयाने खालील महत्त्वाच्या बाबी नोंदवल्या। साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, सरकारी पक्षाच्या मुख्य फिर्यादी पंच आणि तपासी अंमलदार यांच्या जबाबात व धाडीच्या तारखांमध्ये मोठी विसंगती आढळून आली। कायदेशीर त्रुटी, ज्या घरावर धाड टाकली ते घर आरोपीच्याच मालकीचे होते हे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही। तसेच घर झडतीचे अधिकृत आदेश अभिलेखावर आणले गेले नाहीत। पुराव्याचा अभाव, जप्त केलेले धनादेश आणि बॉन्ड्स खरोखर अवैध सावकारीसाठी वापरले जात होते हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला। मूळ तक्रारदाराच्या नावाचा कोणताही धनादेश किंवा बॉन्ड आरोपीकडे सापडला नाही। सरकारी पक्ष आरोपी विरोधातील गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करू शकला नसल्याने न्यायालयाने बी गायकवाड यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) अन्वये त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली। सदर खटल्यात आरोपी बी गायकवाड यांच्यातर्फे विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट आकाश आयंची यांनी काम पाहिले। सहसंपादक अजमेर शेख।